1976 साली लेखक श्री मारुती चितमपल्ली हे नवेगाव बांध येथील टियाडोह या जलाशयात आढळून येणाऱ्या हुदाड्यांचा, ज्यांना इंग्रजीत ऑटर म्हणतात, त्या पाणमांजरांचा अभ्यास करीत होते. साहजिकच डोहात मासेमारी करणारे कोळी किंवा ढिवर यांना हुदाड्यांचं वसतिस्थान व जीवनमान या बाबींचं ज्ञान असेल व ह्या ज्ञानाचा आपल्या अभ्यासात उपयोग करता येईल असा विचार करून लेखक आपले वनमित्र वादवराव पाटील यांना विनंती करतात की असा एखादा ढिवर माझ्या सोबतीला द्या. तेव्हा माधवराव भिवा ढिवर ह्याला लेखकांच्या सोबतीला देतात. भिवाला ते सांगतात की साहेबांना इट्याडोहात बुडालेल्या पोखर डोंगरीत ने, इथं भरपूर उधाळे आहेत. लेखकाला पहिल्यांदा पोखर डोंगरी हे नाव कळतं. पोखर डोंगरी म्हणजेच देवळाई हे पुढे येणारच आहे. माधवरावांकडून लेखकाला कळतं की पोखर डोंगरी म्हणजे पोकळ डोंगर, मोठमोठ्या शिळांचा एकमेकांवर असलेला ढीग. इटिया डोहातील पोखर डोंगरी पाण्यात बुडालेली आहे. उन्हाळ्यात डोहातील पाणी आटल्यावर तिचं शिखर पाण्याच्या पातळीवर डोकावत असे. पाण्यातील ही पोखरी अतिशय भीतीदायक आहे. धाडसी हिंमतवान भिवाढिवरही लेखक सोबतीला असताना आपली डोंगी पोखरी भोवतीनं हळूहळू वळवी. तो देखील आपली डोंगी पोखर डोंगरीत घालायची हिंमत करीत नसे, कारण त्या ठिकाणी पाण्यात अदृश्य असलेल्या शिळांवर डोंगी आदळून फुटली किंवा उलटली तर कायमच्या त्या ठिकाणी नाहीसे होऊ. अशीच एक पोखर डोंगरी काळा पहाडावरही आहे असं माधवरावांकडून लेखकाला समजतं. माझ्याबरोबर तिथं येणार का असं लेखक मारुती चितमपल्ली माधवरावांना विचारतात, पण तब्येतीच्या तक्रारीमुळे ते नकार देतात. माधवराव आपले मेहुणे यांच्याबरोबर पोखर डोंगरीवर घडलेला प्रसंग कथन करतात. एकदा मी नको नको म्हणत असताना माझे मेहुणे अस्वलाच्या शिकारीला माझ्याबरोबर आले. पोखर डोंगरीच्या पायथ्याजवळ असलेल्या झाडावरच्या मचाणीवर बंदूक घेऊन अस्वल बाहेर पडण्याची वाट बघत आम्ही बसून राहिलो. अंधारू लागलं. तोच डोंगरीतून बाहेर पडणाऱ्या अस्वलाची नजर थेट आमच्यावर पडली. भयानक गर्जना करीत ते आमच्या झाडाजवळ येऊ लागलं. त्याचं ते अकराळ विकराळ रूप बघून माझे मेहुणे भीतीनं किंचाळले व बेशुद्ध पडले. ते 2 दिवसांनी शुद्धीवर आले. दरम्यान अस्वलाच्या मस्तकात गोळी घालून रात्रभर एका मेलेल्या माणसाच्या प्रेताजवळ बसावं तशा चिंतेत दुसऱ्या दिवशी मदत येईपर्यंत बसून राहावं लागलं. या प्रसंगानंतर मी पोखर डोंगरीवर गेलो नाही. आपण एकदा जाऊ पोखर डोंगरीवर असं लेखक माधवरावांना सांगतात. तेव्हा माधवराव पोखर डोंगरीच्या भीषण परिस्थितीचं वर्णन करतात. उन्हाळ्यात पहाड चढून जाणं शक्यच नाही. भीषण वणव्यात किंवा अस्वलाच्या तावडीतून जरी आपण वाचलो तरीही तहानेने व्याकुळ होऊन आपल्याजवळ जर प्यायला पाणी नसेल व उष्माघात झाला तर संपलंच सगळं. आणि पावसाळ्यात सगळा पहाड आभाळानं झाकलेला असतो. एकच नाला अनेक वेळा ओलांडावा लागतो. नाल्यातील पाणी बेफाम वेगानं वाहत असतं की त्यात पाय ठरत नाही. कधीकधी मोठमोठ्या शिळा पत्थर वेगानं गडगडत खाली येतात की त्यांच्या कांठाळ्या बसवणाऱ्या आवाजानेच माणूस घाबरून जातो. त्याच्या जीवाचा थरकाप होतो. अशा पावसात तरस तुमच्या मागं येत राहील. चुकून त्याच्याशी नजरानजर झाली तर भीतीनं अंगावर काटा येतो. तुमच्या मरणाची वाट बघतच ते तुमचा पाठलाग करतं. माधवराव शेवटी सांगतात की तब्येत आधीसारखी राहिली नाही. पोखर डोंगरीवर त्यांचं आता काही येणं होईल असं वाटत नाही. मात्र लेखकांची प्रचंड जिज्ञासा व अभ्यासवृत्तीस मान देऊन माधवराव पोखरीविषयी कमालीची माहिती असलेल्या मंगरू गोंड याचं नाव सुचवतात. आता कथेत एंट्री होते वयाची 60 ओलांडलेल्या मंगरूची. लेखकाला पोखर डोंगरीवर घेऊन जाण्यास माधवराव मंगरूकडून कबूल करून घेतात. पवनीहून चुटियाच्या जंगलात जाताना वाटेत मंगरूचं एकमेव घर असलेलं गाव लागतं. नवेगाव राष्ट्रीय उद्यानाला लागून पूर्वेला त्याची 20-25 एकर शेतीवाडी आहे. चितमपल्ली अनेक वेळा ही जमीन राष्ट्रीय उद्यानाला दे म्हणून मंगरूला विचारतात, पण मंगरू ठाम नकार देतो. अशातच पूर्वी कधीतरी चितमपल्ली आणि साकोलीचे डेप्युटी कलेक्टर यांनी मंगरूच्या घराची झडती घेतली होती. त्यात फासे, जाळी इत्यादी साहित्य जप्त करण्यात आलं होतं. आजूबाजूच्या गावात असे समज होते की चितमपल्ली व मंगरू यांचं चांगलं नाही. ह्याच कारणामुळे मंगरू लेखकांबरोबर पोखरीवर जाण्यास टाळाटाळ करत असतो. माधवरावांनी ह्या बाबतीत खुलासा विचारल्यावर मंगरू सांगतो की साहेब आणि माझ्यात झडतीच्या कारणावरून वैमनस्य आहे असं आजूबाजूच्या गावातील लोकांत समज आहे. अशातच मी साहेबांना पोखर डोंगरीवर घेऊन गेलो आणि साहेबांचं काही बरं वाईट झालं तर माझ्यावर आफत येऊ शकते.
सरकार व लोकांना वाटेल की मीच पूर्व वैमनस्यातून साहेबांचा सूड घेतला. मात्र माधवराव त्याला खात्री देतात की असं काहीही होणार नाही. तो निर्धास्त साहेबांना घेऊन डोंगरीवर जा. भोकर डोंगरीवर जाण्याचा दिवस उगवतो. लेखक पूर्ण तयारीनिशी मंगरूबरोबर पायी प्रवासाला निघतात. चुटियाहून काळा पहाडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचायला त्यांना 3-4 तास लागतात. मंगरू त्याच्या लहानपणापासून पोखर डोंगरीवर येतोय. संरक्षित ठिकाण असल्यामुळे आदिवासी वावर कमी झाल्या कारणाने जुन्या वाटा बुजून गेल्या आहेत. तरीही मंगरू त्या वाटा परत शोधून काढतो. लेखक मंगरू जी वाट दाखवेल त्या वाटेवरून निर्धास्त चालून जात आहेत. जंगलातील विलक्षण शांततेचा ते अनुभव घेतात. त्या घन जंगलात हिरवा अंधार व पोपटी प्रकाश भरून राहिला आहे. मार्गात त्यांना अनेक वेळा ओढे नाले ओलांडून जावे लागतात. त्यातील वाहणारे पाणी एवढं स्वच्छ नितळ आहे की तळातील शेवाळलेले गोटे दगडं स्वच्छ दिसून येत आहेत. पुरुषापेक्षा जास्त उंची असलेल्या गवताळ जागेतून त्यांना मार्ग काढावा लागतो. मंगरू वाटाडे असल्यामुळे लेखकांच्या पुढे काही अंतरावर असतो. त्याचे गवत बाजूला करणारे दोन्ही आडवे हात व कंबर एवढंच लेखकाच्या नजरेच्या टप्प्यात येत आहे. लेखक लिहितात, त्या गवतातून मंगरू तरंगत चालले असा भास झाला. काळ्या पहाडाची अवघड चढण जाऊन ते पोखरीच्या पायथ्याला पोहोचतात. माधवरावांनी सांगितल्याप्रमाणे एकमेकांवर अस्तव्यस्त पडलेल्या मोठमोठ्या शिळा या वाक्याचा लेखकाला प्रत्यय येतो. ह्या पोखर डोंगरीवर झाड गवत काहीच उगवत नाही. मातीचा एक कणही नजरेस पडत नाही. काळे पत्थर गोटे यांचा खच पडला आहे. 2 चिळ्यांच्या पोकळीमध्ये अंधार आहे. आतलं पाहण्यासाठी त्या पोकळीत वाकून पाहावं लागतं. पोखरीत अंधाऱ्या गुहा आहेत. खोल विवर आहेत. त्याच्या पलीकडे पाहिलाच शिखरावरून आलेल्या प्रकाशाची तिरीप दिसून येते. आतलं वातावरण इतकं गूढ शांत स्तब्ध आहे की त्या ठिकाणी अनेक आत्म्यांचं अस्तित्व असावं असं लेखकाला जाणवलं. पूर्वीच्या संभाषणात मंगरू सांगतो की पूर्वी संथाली जातीचे लोक साप पकडायला या डोंगरीवर येत असत. त्यांचा मुक्काम आमच्याच शेतात असे. कित्येक संथाली साप पकडण्यासाठी पोखर डोंगरीवर गेलेले ते परत आलेच नाहीत. शोध घेऊनही ते सापडले नाहीत. पोखरीत ते कायमचे नाहीसे झाले. लेखक आजूबाजूचा विहंगम परिसराचं दृश्य पाहू लागतात. झाडांचा समुद्र असावा असं ते जंगल लेखकाला जाणवतं. पूर्वी कधी अनुभवली नव्हती अशी अतुलनीय शांतता अनुभवतात. जंगलात एक अद्भुत हिरवा पोपटी गुलाबी प्रकाश तरंग त्यांना दिसतात. त्यांच्या समोर मंगरू एका शिळेवर शून्य नजरेनं समोर बघत बसलेला असतो. लेखकांना मंगरू युगानयुगे या शिखरावर कोणाची तरी वाट पाहत बसलाय असं वाटलं. ते मंगरूला इथं तू आल्यावर कसं वाटतं असं विचारतात. तेव्हा तो म्हणतो, आम्ही पोखर डोंगरीला देवळाई म्हणतो. देवळाई म्हणजेच देऊळ. देवळाचं गर्भगृह जसं आतून पोकळ व अंधारलेलं असतं तसं इथे आल्यावर त्याला वाटतं. या वृक्ष ठिकाणी एकमेव झाड उगवलेलं आहे. एखादं शिल्प असावं अशा या झाडाच्या बुंद्यालगत एक अंधारी गुहा आहे. या गुहेत जाण्याचा मंगरू ठरवतो. त्याने आपल्याबरोबर एरंडाचे तेल आणलेलं असतं. त्याने तो दिवती पेटवतो. एरंडाचं तेल का म्हणून लेखक विचारतात तर तो सांगतो की या तेलाने धूर होत नाही. गुहेत हवा कमी आहे. आपला श्वास घुसमटणार नाही. अंधाऱ्या गुहेत त्यांची वाटचाल सुरू होते. मंगरूच्या मते पोखरीत वाघ, बिबट्या, अस्वलं, सायाळी, मुंगूस, वटवाघळं, साप व अजगर यांचा निवास आहे. तेव्हा या अंधाऱ्या गुहेत जात असता कोणत्याही जनावराशी अवचित सामना होऊ शकतो. गुहा अधिकच अंधारी होत जाते. त्यांना आता सरळ चालताही येत नाही. गुहा हळूहळू अरुंद होऊ लागते. त्यांना रांगत पुढे जावे लागते. लेखकांच्या पुढे असलेला मंगरू अंधारात थोडा अडखळतो व मोठा ओंडका ओलांडून जावा अशी कृती करतो व पुढे जातो. लेखकही त्या जागी येतात. ओलांडून जाण्यासाठी त्या ओंडक्यावर हात ठेवतात तर स्पर्श त्यांना अति थंड वाटतो. अंधुक प्रकाशात लक्ष देऊन बघतात तर ते एका अजगराचे धूळ असते. त्याची शेपूट एका पोखरीत व डोके दुसऱ्या पोखरीत शिरून अंधारात गडप झालेलं असतं. आतापर्यंत त्याची सहजता या एका दृष्ट्याने चटकन उडून जाते. लेखक सावध होतात. आपण वेडं साहस करून जीव धोक्यात घालतोय असं वाटू लागतं. ते तिथंच घुटमळतात. हे लक्षात आल्यावर मंगरू त्यांना खात्री देतो की तुम्ही निर्धास्त त्याला ओलांडून या.
तो काही करणार नाही. मी लहानपणापासून त्याला पाहतोय. तो असाच इथं पडू नये. त्या अजगराचा बुडगा झालाय. लेखकाचा मंगरूवर पूर्ण विश्वास आहे. त्याने खात्री दिल्यावर लेखक अजगराला ओलांडून पुढे जाऊ लागतात. अंधारात त्यांना जनावरांची पिल्लं त्यांच्या आईचं दूध पिताना होतो तसा आवाज ऐकू येतो. नीट दिसावं म्हणून मंगरू दिवटी पुढे करतो. लेखकही त्याच्या जवळ पोचलेले असतात. एका अंधाऱ्या कपारीत भली मोठी केसाळ आकृती त्यांना दिसते. ती अस्वली व तिच्या 2 पिल्लांची असते. ज्वालेच्या उजेडात तिचे डोळे चमकताना दिसतात. तिची नजर लेखकाला केविलवाणी वाटते. अस्वल हा हिंस्र प्राणी आहे. टक्कर झाल्यास मानवाला क्षणात फाडू शकतो. इतर अस्वलाची मादी, त्यात ही पिल्लांना नुकताच जन्म दिलेली, अत्यंत घातक. पण लेखकांच्या मते ती अत्यंत थकलेली व असहाय्य होती. तसेच आम्ही शिकारी नाही. आमच्यापासून तिला व तिच्या पिल्लांना धोका नाही हे तिनं जाणलं असावं. प्राण्यांना चांगली व वाईट माणसं ओळखता येतात, पण परीक्षा घेण्यात काही अर्थ नाही असं ठरवून व स्वतःला सावरून काही आवाज व पटकन हालचाल न करता उन्हीनंच मंगरूला परत फिरायला सांगतात. अंधारात मागे फिरताना लेखक मनोमन त्या अस्वलीचे आभार मानतात की तिनं यांना सुखरूप जिवंत सोडलं. परत त्यांना वाटेत ते अजगर लागतं. ते अजूनही तसंच पडलेलं आहे. ती दोघं गुहेच्या बाहेर येतात. मंगरू पूर्वीसारखं सहज वावरतोय. काही पाहिलं घडलंच नाही अशा आविर्भावात तो खरोखरीच शांत आहे. पण लेखकाला अजूनही ती अस्वली भेडसावत आहे. मंगरूच्या हे लक्षात येतं. लेखक त्याला विचारतात, जर त्या अस्वलीनं आपल्यावर हल्ला केला तर? मंगरू म्हणतो, माझ्याजवळ कुऱ्हाड आहे. त्या कुऱ्हाडीनं तिच्या मस्तकात वार केला असता, पण तुमच्यासमोर तसं करू शकत नाही. मग काय केलं असतंस? त्या अस्वलीबरोबर कुस्ती खेळलो असतो. मंगरूने अनेक वेळा जंगलात अस्वलाबरोबर कुस्त्या खेळलेल्या आहेत. लेखकाला मनोमन मंगरूबद्दल, त्याच्या साहसाबद्दल कौतुक वाटतं. अंधार पडायच्या आत ते पोखरडोंगरीच्या पायथ्याजवळ उतरून येतात. एका झाडावर कॅनव्हास लपण लावून जेवण करून अंधार वाढू लागतो तसं लपणत जाऊन बसून राहतात. अंधार दाट होऊ लागतो तसं तसं पोखरीतून विविध जनावरं बाहेर पडू लागतात. त्यात बिबट्या, तरस, अस्वल, रोडपागुळो असे प्राणी असतात. अंधारी रात्र आता काहीच दाखवू शकत नाही. लेखकालाही कृत्रिम प्रकाश टाकून काही पाहावं असं वाटत नाही.